नृत्यांगना हिंदवी पाटील यांना महानगरपालिकेने कुठलीही नोटीस न देता त्यांच्या शॉपवरती अतिक्रमण विभागाने कारवाई केली। त्यामुळे खरं तर त्या व्यथित झाल्या। सध्या हिंदवी पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। महानगरपालिकेने कुठलीही नोटीस नाही दिली आणि तुमच्या शॉपवरती त्यांनी कारवाई केली, तुम्ही व्यथित झालात। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जिरोटोप होता त्याच्यावरती पण बाबतीत कुठली म्हणजे हलगर्जीपणा त्यांनी दाखवला आणि त्यांनी कारवाई केली, काय भावनात? खरं तर खूप त्रास होतो ह्या गोष्टींचा की कुठलंच अनधिकृत बांधकाम नसताना किंवा काही चुकीचं नसताना अमृततुल्य हे खूप म्हणजे नाही का छान पद्धतीचं चालत होतं आत्तापर्यंत। मग कुठल्या कारणामुळे म्हणजे अतिक्रमण हटवायच्या दृष्टिकोनाने ते आलेले होते, तर मग कशा पद्धतीने आणि का बरं त्यांनी ते कारवाई केली शॉपवरती ते मला अजूनपर्यंत नाही माहिती। बरं ठीक आहे, तुम्ही कारवाई केली आहे तर तुम्ही कारण तरी सांगा मला की काय चुकलं होतं किंवा शॉप अनधिकृत आहे तर कशामुळे आहे। बरं ठीक आहे, तुम्ही कारवाई पण केली तर मग फक्त माझ्या शॉपवरती का झाली, त्या पूर्ण विमाननगर लेनमध्ये का नाही झाली, ह्या सगळे प्रश्न डोक्यात आहेत अजूनसुद्धा। खरं तर त्या लेनमध्ये अनेक दुकाने होती, मात्र दुसऱ्या कुठल्याच दुकानावरती कारवाई न करता तुमच्या दुकानावरती कारवाई केली। आता या संदर्भातला जाब तुम्ही पालिकेतल्या संबंधित अधिकाऱ्याला विचारला आहे का आणि त्यांच्याकडून काय तुम्हाला सांगण्यात आले? विषय असा आहे की पूर्ण लेनमध्ये जर बघायला गेले आत्ता तरी तर 50-60 शॉप असे आहेत जे अनधिकृत सुद्धा आहेत आणि म्हणजे जे दुसऱ्या प्रांतातून येऊन इथं उद्योग करतात त्यांचेसुद्धा आहेत आणि माझ्या शॉपच्या पुढे कुठलंच असं स्टॉल वगैरे काहीच नाही आहे। मग तरीसुद्धा ते करण्यात आलं, इतरांवरती नाही करण्यात आलं। मग जेव्हा आत्ता आम्ही आयुक्तांना भेटलो, बांधकाम विभागातल्या पण आयुक्तांना उपायुक्तांना भेटलो, मनसेचे पदाधिकारी माझ्यासोबत होते, त्यांची मी मदत घेतली। त्यांना आम्ही जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्या तर ते सुद्धा म्हटले की असं कसं झालं आणि तुमच्याच शॉपवरती कसं काय झालं। आणि मग त्यांनी असं सांगितलं की आमचा उद्या एक अधिकारी आम्ही पाठवून देऊ तिथं सगळी पाहणी करण्यासाठी आणि ते पाहून झाल्यानंतर ते म्हणलेत की आम्ही तुम्हाला सांगू आणि सगळ्याच्यावरती ते पुन्हा एकदा कारवाई बसवणार आहेत की जर हे झालंय तर मग कशामुळे झालं हे सुद्धा ते सांगतील असं त्यांनी सांगितलंय मला। गेली 5 महिन्यापासून तुमचं तिथं शॉप आहे, हे सातत्यानं असं त्यांच्याकडून कारवाई होते की पहिल्यांदाच असं घडलंय? नाही सर, हे पहिल्यांदाच असं झालंय आणि मी स्वतः शॉक आहे की कशामुळे झालं हे मलाच नाही माहिती आहे। आणि जेव्हा मी आत्ता बांधकाम विभागात जेव्हा गेले होते आणि त्यांना विचारलं की सर हे माझ्या शॉपवरती झालं आहे आणि कशामुळे झालं हे मला कळायला हवं आणि तिथं जे अधिकारी तुम्ही पाठवले होते त्या अधिकाऱ्यांची सुद्धा तुम्ही चौकशी करा की हे तुम्ही का केलं किंवा बांधकाम विभागातल्या जे अधिकारी होते त्यांना विचारा की हे कशासाठी बांधकाम जर अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे त्यांना जर माहिती असेल तर त्यांनी ह्या गोष्टी करायलाच नको होत्या। स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही उभे राहतायत, उद्योग क्षेत्रात एक नवी भरारी घेतात, एक प्रसिद्धीचं एक खूप मोठं वलय तुमच्यासोबत आहे, हे जाणीवपूर्वक कसं केलं असं तुम्हाला वाटतंय? मला नक्कीच वाटते जाणीवपूर्वक आहे, कारण मलाच नाही कोणालाही वाटलं असतं की जर तुम्हाला एकालाच टार्गेट करण्यात येत आहे, दुसरं कोणावरतीच कारवाई नाही होत आहे, तुमच्याकडे नोटीस नाही आहे, काहीच नाही, तुम्हाला कोणीच काही सांगितलेलं नाही की तुमची चूक कुठे आहे आणि तरी तुमच्यावर हे सगळ्या गोष्टी होत आहेत, तर नक्कीच मलाच नाही कोणालाही वाटलं असतं की मलाच का टार्गेट केलं जात आहे। आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की सह्याद्री नाव हे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच ठेवलेलं होतं, ठीक आहे, आणि त्यावरती मी महाराजांचा जिरेटोप होता, तलवार होती, छोटे छोटे डोंगर होते, तिथले जे कामगार होते आपले ते सुद्धा त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होते आणि याचा CCTV फुटेज माझ्याकडं आहे। त्यांना बाजूला हात धरून बाजूला काढण्यात आलं आणि म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे ते JCB चालवलं आहे त्याच्यावरती सगळे तुकडे तुकडे झालेत, तुम्ही व्हिडिओत सुद्धा पाहिलं असेल, तर ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरोटोप तुम्ही हातामध्ये घेतलाय, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, तुम्ही एकदम अस्वस्थ झालेले होतात, समाज माध्यमांमध्ये हा व्हिडिओ खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि एक खरं तर माध्यम म्हणून पण आवाज म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहेत। मात्र याची दखल आता पालिका घेईल का आणि तुम्ही कुठल्या भूमिकेवरती ठाम आहात? विषय असा आहे की मला खरं तर न्याय मिळाला पाहिजे। एक तर तुम्ही म्हणता की मराठी माणूस उद्योग करत नाही, उद्योगात उतरत नाही, जर आता उतरतोय तर तुम्ही अशा पद्धतीचं जर त्यांना वागणूक देत असाल तर त्यांची हिंमतच नाही होणार या सगळ्या गोष्टी करण्याची। पण मी पुन्हा एकदा उभं करीन माझं हे सगळं जे साम्राज्य आहे ते। मी खरं तर अमृततुल्य हे जे कलाकार आहेत आणि ज्या महिला आहेत खास त्यांच्यासाठी ओपन केलं होतं आणि त्याच्या फ्रँचायझीसुद्धा द्यायचं माझं चाललं होतं, माझ्या आयडीला सुद्धा आहे फ्रँचायझी कॉन्टॅक्ट म्हणून। पण त्या गोष्टीपर्यंत जाऊ अशा गोष्टी झाल्या तर नक्कीच कुठल्याही स्त्रीला असं वाटेल की अरे हिंदवीसोबत झाले मग आपल्यासोबत का नाही होणार, तर ह्या गोष्टी नाही होत मी म्हणून पुन्हाने उभा राहील, पुन्हाने ह्या सगळ्या गोष्टी करेन आणि नगरपालिकेकडून असेल किंवा बांधकाम विभागाकडून माझ्या नुकसानाची भरपाई मला पाहिजे आणि माझ्यावरती हा अन्याय कशामुळे झाला आणि का करण्यात आला ह्याचा जबाब मी त्यांना विचारलेला आहे। तर त्यांनी मला 2 दिवसाची मुदत दिली आहे, 2 दिवसात ते कळवतो बोललो।
खरं तर माझ्यावरती हा अन्याय झाला आहे, मात्र या अन्यायामधून सुद्धा मी उभा राहीन आणि मी पुन्हा उभी राहील अशी प्रतिक्रिया आहे जी हिंदवी पाटील यांच्याकडून आपल्याला मिळत आहे. कॅमेरामॅन तुषार ननवरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.